नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची दिवसभरातली बातमी आहे। सुनेत्रा पवार राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार या राज्यसभेचा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी आपण हे दृश्य बघतोय। सुनेत्रा पवार या अर्ज भरण्यासाठी विधान भवनामध्ये दाखल झालेल्या आहेत। रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली आहे। अजित पवार गटाकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आता दाखल केला जाणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार स्वतः विधान भवनामध्ये दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार या आपला अर्ज राज्यसभेसाठी दाखल करतात। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत विधान भवन परिसरामधून। गिरीश, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार सध्या विधान भवनात दाखल झालेल्या आहेत। नक्कीच आपण पाहतोय सुमित की अवघ्या काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही वेळानंतर अजित पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील अशी माहिती आहे। त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल होणार आहेत आणि या सगळ्यांसोबत मिळून मग सचिवालय कार्यालय जे आहे तिथे हे सगळे नेते जातील आणि सुनेत्राताई पवार यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो भरला जाईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की आता प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेली जी जागा आहे त्यावर आता नेमकं कोण जाणार आणि बरेचसे कयास याबाबतचे लगावले जात होते। छगन भुजबळ यांचंही नाव समोर आलं, पार्थ पवार यांचंही नाव समोर आलं, आनंद परांजपे यांचे देखील नावाची त्या ठिकाणी चर्चा होती। मात्र अखेरकार उमेदवारी जी आहे नक्कीच अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र आता आपण बघतोय सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।